शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आता आपल्याला माहिती आहे की बंगालच्या उपसागरात तयार झालेलं डिप्रेशन हे आता भूभागावर आलेलं आहे आणि त्याचा प्रवास छत्तीसगड, ओरिसा मार्गे मध्य प्रदेशचा पूर्व भाग आणि विदर्भाच्या काही भागात ते पुढील 24 ते 48 तासामध्ये पोहोचणार आहे. त्याचा प्रवासच 29, 30 आणि 31 हे 3च दिवस आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार, मुसळधार, अतिमुसळधार पाऊस होईल. पुढे नदी नाले यांना पूर येऊ शकतो. काही भागामध्ये पाझर तलाव भरू शकतात, बंधारे भरू शकतात. त्यामुळे दुष्काळी भागामध्ये विशेष करून विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये याचा मुख्य प्रभाव राहणार आहे. परंतु नाशिककरांनी फार सुटकेचा निश्वास टाकायची गरज नाही, कारण उत्तर नाशिकमध्ये सुद्धा त्याचा परिणाम होणार आहे. आणि मला माहिती आहे नाशिकमध्ये खूप पाऊस झाला आहे, जवळपास 200% पाऊस झालेला आहे आणि नाशिककर कंटाळलेले आहेत. परंतु तरी देखील नाशिकमध्ये पाऊस होणार आहे. हा पाऊस जवळपास मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंत त्याचा परिणाम आपल्याला उद्यापासून जाणवेल. आज देखील पश्चिम महाराष्ट्रातल्या बऱ्याच तालुक्यांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये म्हणजे सोलापूर असेल, धाराशिव असेल, लातूर असेल किंवा दक्षिण बीडच्या काही भागात, अहिल्यानगरच्या काही भागात सुद्धा आज स्थानिक पाऊस झालेला आहे. विदर्भात अमरावती, नागपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ, नांदेड याही भागात विदर्भातल्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये स्थानिक वातावरण आज होतं. आज 28 तारखेला आपण बघतो की 194% पाऊस नाशिकमध्ये, 180% पालघरमध्ये, 166% पुण्यामध्ये, 134% मुंबई आणि उपनगर, तर 123% पाऊस हा रायगडमध्ये झालेला आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की या टक्केवारीमध्ये दररोज आपल्याला बदल बघायला मिळेल आणि हा बदल होण्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी पाऊस सातत्याने पडतोय. काही ठिकाणी पाऊस उघडला की ती आकडेवारी घसरते आहे. त्यामुळे हे होत राहील. परंतु आपल्याला सारांश सांगायचं झालं तर यामध्ये 105% पाऊस कोकणमध्ये, 117% पाऊस मध्य महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यात 32%ची घट आहे, विदर्भात 25%ची घट आणि एकूण महाराष्ट्रामध्ये सध्या 96% पावसाची नोंद झालेली आहे. हा आजचा स्टेटस आहे. परंतु दुर्दैवाने मराठवाडा आणि विदर्भामध्ये जे जिल्हे अतिशय कमी पावसाचे आहेत, मग ते नागपूर असेल, अमरावती असेल किंवा अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, बीड या सर्व जिल्ह्यांमध्ये उद्यापासून पावसाचं प्रमाण वाढणार आहे, अगदी सोलापूर, धाराशिव, लातूरपर्यंत. आणि त्यामुळे या ठिकाणी जी काही पावसाची घट आहे, दुष्काळी परिस्थिती आहे, ती नियंत्रणात येण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. आणि 30 आणि 31 तारखेला उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचा पाऊस होण्याची शक्यता आहे. सध्या आपल्याला सर्वात महत्त्वाचा घटक आहे या वर्षीच्या मान्सूनमध्ये एल निनो. आणि आपण जर बघितलं तर जुलैपासून ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चपर्यंत हा एल निनोचा प्रभाव राहणार आहे. काय होईल त्याच्यामुळे? तर त्याच्यामुळे पावसाचं प्रमाण विसंगत राहील. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे दुष्काळ पडेल, ओला दुष्काळ, तर काही ठिकाणी पावसाअभावी दुष्काळ पडेल. त्यानंतर एक तिसरा गट असा राहील की अतिवृष्टी पण नाही आणि दुष्काळ पण नाही, म्हणजे कोरडा दुष्काळही नाही, मात्र समाधानकारक पिकं असा एक सुद्धा गट असणार आहे. अशा 3 कॅटेगरीजमध्ये महाराष्ट्र विभागला जाईल. सध्या कोकण आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टी
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात कोरडी दुष्काळी परिस्थिती. तर याच्यातीलच काही ठिकाणं अशी आहेत त्या ठिकाणी उत्तम पीक आहे. आता आपण हीच बाब जर नोवाच्या CPSCच्या दुसऱ्या मॅपमध्ये बघितली तर आपल्याला याची जुलैमध्ये तीव्रता कमी होती, ऑगस्टमध्ये थोडी वाढणार आहे, मात्र सप्टेंबरमध्ये तिची तीव्रता घातक आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये पावसाची परिस्थिती खूप कमी होऊ शकते. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 3 महिने इतके खतरनाक आहेत की या महिन्यामध्ये थंडी असते आणि थंडीवर याचा विपरीत परिणाम होईल. त्यामुळे दमट अशा प्रकारची थंडी आपल्याला यावर्षी जाणवेल. पुढे ती जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्यामध्ये सुद्धा एल निनोचा प्रभाव आहे, परंतु तो उतरता आहे, कमी कमी होत जाणार आहे. त्यामुळे आपल्याला हळूहळू त्याच्या दुष्परिणामांपासून आपण मुक्त होऊ. पण तरी देखील या वर्षीचा उन्हाळा हा अतितीव्र राहण्याची शक्यता आहे. 50°C पर्यंत तापमान जाऊ शकतं. आणि विशेष म्हणजे ही माहिती 26 जुलैला प्रसिद्ध झालेली आहे, म्हणजे अतिशय ताजी आहे. आपण एल निनोचं वर्ष आहे असं म्हणतो, तर मग सध्या एल निनोचं म्हणजेच प्रशांत महासागराचं तापमान किती आहे यावर आपण एल निनोचं वर्ष ठरवतो. सध्या 26 जुलैलाच अतिशय करंट प्रसिद्ध झालेली ही माहिती आहे. 1.94° पर्यंत एल निनोचा प्रभाव वाढलेला आहे आणि तो कोणत्याही क्षणी 2° जाऊ शकतो आणि हा स्ट्रॉंग एल निनोमध्ये मोडतो. या एल निनोपासून आपल्याला वाचवणारे 2 घटक आहेत, एक आहे MGO आणि दुसरा आहे IOD. मग IODचं देखील आपल्याला 26 तारखेलाच एक अपडेट आलेली आहे आणि त्या 26 जुलैच्या अपडेटमध्ये 0.40° तापमान गेल्यानंतर अरबी समुद्राच्या पश्चिमेला त्या ठिकाणी IOD सक्रिय झाला किंवा पॉझिटिव्ह झाला असं आपण मानतो. 0.40° टप्पा IODने ओलांडला आहे, म्हणजे तो पॉझिटिव्ह झाल्याचं या ठिकाणी संकेत आहे. याचा फायदा काय होईल, तर याचा फायदा असा होणार आहे, स्ट्रॉंग एल निनोला काउंटर करण्याचं काम हा करेल. शिवाय कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन ते भारतात सक्रिय होण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे पावसाचं प्रमाण वाढणार आहे. सध्या MGO मात्र फारसा अनुकूल नाही आहे, कारण त्याला 1, 2 आणि 3 या घरामध्ये येण्यासाठी फार अनुकूल वातावरण नाही आहे आणि म्हणजे 5, 6, 7, 8 याच फेजमध्ये फिरतोय आणि त्यामुळे प्रशांत महासागरात एकापाठी एक वादळं तयार होत आहेत, ज्याला टायफून आपल्याला वेगळ्या प्रकारे प्रशांत महासागरात तयार होताना दिसत आहेत एकापाठी एक, आणि हे MGOचंच कारण आहे. मात्र पुन्हा एकदा पुढील 2 महिन्याच्या मान्सूनच्या कालावधीत MGO सक्रिय होईल किंवा आपल्याला अनुकूल होईल आणि तेव्हा मात्र आपल्याला वादळं तयार होतील, कमीदाब तयार होतील, डिप्रेशन तयार होतील आणि महाराष्ट्रासहित भारतामध्ये पाऊस वाढेल. डिप्रेशन भूभागावर सरकत असून ते महाराष्ट्रापासून बऱ्याच दूरपर्यंत आहे. ते महाराष्ट्रावर किती परिणाम करेल, जरी अनेक मॉडेल हे ते महाराष्ट्रावर येईल असं म्हणत असले तरी ते महाराष्ट्रापासून खूप दूरवर सध्या तरी आहे. डिप्रेशन जरी दूरवर असलं तरी देखील डिप्रेशनचा प्रभाव हा महाराष्ट्रावर उद्यापासून जाणवतोय. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रापर्यंत पूर्व भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. वादळी वारा, जोरदार पाऊस आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस मराठवाडा, विदर्भामध्ये होऊ शकतो असा अंदाज आहे. GFS मॉडेलने महाराष्ट्रावर याचा फार परिणाम होणार नाही, तर ते मध्य प्रदेशवर परिणाम करेल असा अंदाज व्यक्त केला आहे 30 तारखेला. मात्र GFSने महाराष्ट्राच्या उत्तरेकडून मध्य प्रदेशमधून ते गुजरातकडे जाईल असा अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यामुळे थोडा त्याचा प्रभाव 31 तारखेला महाराष्ट्रात जाणवू शकतो असाही अंदाज आहे. मात्र फार अनुकूल अशा प्रकारचं GFSचा अंदाज नाही. आपल्यासाठी SMWF मॉडेल सर्वात अधिक महत्त्वाचं आहे. उद्या सोलापूरच्या थोडं उत्तर आणि पूर्व भागामध्ये
धाराशिव लातूर सहित बीडपर्यंत पावसाचं वातावरण उद्या स्थानिक स्वरूपात असेल. मोठे पाऊस आपल्याला नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये दिसणार आहे. थोडा त्याचा प्रभाव परभणी, जालन्यामध्येही असणार आहे. त्यामुळे बुलढाण्यापर्यंत याचा प्रभाव राहील. उद्या 30 तारखेला याची तीव्रता मोठ्या प्रमाणात आहे. तर 30 तारखेला याचा अर्धा प्रभाव मध्य प्रदेश तर अर्धा प्रभाव हा महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यामुळे अतिवृष्टीची परिस्थिती गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, वाशिम, हिंगोली, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये असेल. त्याच्याबरोबरच लातूर, धाराशिव, सोलापूरचा काही भाग, बीडच्या पूर्व भागामध्ये, छत्रपती संभाजीनगरच्या पूर्व भागामध्ये आणि जालन्यामध्ये, जळगावच्या पूर्व भागामध्ये देखील याचा परिणाम 30 तारखेला असू शकतो. 31 तारखेला मात्र हे मध्य प्रदेशकडे सरकत असलं तरी ते महाराष्ट्रात बराच परिणाम करणार आहे. त्यामुळे नंदुरबार, धुळे आणि जळगाव, अकोला, अमरावती, जालना, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर उत्तर, बीड उत्तर, नाशिकचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी याचा परिणाम 31 तारखेला जाणवण्याची शक्यता आहे. मात्र हा ICMW मॉडेलचा अंदाज आहे. वादळी वाऱ्यांमुळे घाट माथ्यावर आणि कोकणातही हलक्या ते मध्यम सरी होतील. महाराष्ट्रात आज देखील पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. आपण बघतो वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, अगदी नांदेड, परभणी, हिंगोली, थोड्याफार प्रमाणात सोलापूर, बार्शी, धाराशिव, बीडच्या भागात पूर्वेला सुद्धा पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. रात्री काही यामध्ये सुधारणा होऊ शकतात का, तर हे संपूर्ण वातावरण थोडं विदर्भाकडे रात्री सरकण्याची शक्यता आहे. उद्या सकाळी मात्र ही वादळी परिस्थिती पुढे सरकत असल्यामुळे उद्या दिवसभरात सोलापूर जिल्ह्यामध्ये, धाराशिव, बीड, परभणी, नांदेडमध्ये देखील पाऊस होणार आहे. त्याचबरोबर वाशिम, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, अकोला याही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे उद्या दिवसभरामध्ये. त्यानंतर याचा परिणाम आपल्याला 30 तारखेला मात्र विदर्भात स्पष्टपणे जाणवतो आहे. त्यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आणि अगदी इकडे लातूर, नांदेडपर्यंत, बीडपर्यंत ठिकठिकाणी स्थानिक वातावरण तयार होईल आणि मोठ्या प्रमाणात पाऊस महाराष्ट्रात आपल्याला दिसतोय दुष्काळी पट्ट्यामध्ये. त्यामुळे याचा प्रभाव गोंदिया, भंडारा आणि नागपूर, त्याचबरोबर गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या ठिकाणी असल्यामुळे सुरुवातीला तरी ह्या जिल्ह्यांमध्ये मोठं पावसाळी वातावरण तयार होईल. त्यामुळे त्याचा परिणाम अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, काही प्रमाणात धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये होणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, वाशिम, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातही त्याचा मोठा प्रभाव राहणार आहे. साधारणपणे 31 तारखेला याचा प्रभाव उत्तर महाराष्ट्रात आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांवर त्याचा परिणाम होईल. नाशिकच्या केवळ उत्तरेकडील भागांमध्ये त्याचा प्रभाव असणार आहे. त्यामुळे नाशिकच्या दक्षिणी पट्ट्यावर याचा फारसा प्रभाव असण्याची शक्यता नाही. 31ला दुपारनंतर ही सिस्टम निघून जाईल आणि त्यानंतर मात्र महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी होईल. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.